पंचवदनोद्भूतान् पंचतत्त्वादिनायकान् पंचब्रह्ममयानोमि पंचाचार्यं विश्वेशलिंगसम्भूतं विश्वविद्याविभूतकं विश्ववन्दं सदा वन्दे विश्वाराध्यं। आदि जगद्गुरु पंचाचार्य युग्मानोत्सव तसंच आपलं अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य परिषद यांच्या वतीने जे का कार्यक्रम 22 आणि 23 जून हा तारीखमध्ये होणार कार्यक्रम 22 संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रम सुरुवात होणार आहे। सकाळी 8 वाजता ध्वजारोहण होईल। संध्याकाळी 5 वाजता 22 तारखे ते धर्मसभा शिवाचार्य संमेलन वगैरे होईल आणि 23 तारखे सकाळी पहाटे म्हणजे सकाळी 8 वाजता बाळवेस्तातील मल्लिकार्जुन मंदिरापासून आपलं आदि जगद्गुरु पंचाचार्यांच्या भावचित्रिक अटपल्लकी मिरवणूक आणि सिद्धांत शिखामणी ग्रंथदिंडी आणि सर्व सद्भक्तांच्या जे विविध कार्यक्रमाने आपलं जे पादयात्रा तिथून म्हणजे अटपल्लकी महोत्सव तिथून आपलं बृहन्मठ वटिकी शाखा MIDC मठापर्यंत म्हणजे अक्कलकोटातील परिसरातला मठापर्यंत ते दिंडी येणार आहे आणि पाडवी पालखी येणार आहे। यानिमित्त सर्व सद्भक्त लोक वटिकी मठाचे सर्व सद्भक्त लोक आणि सर्व सद्भक्त बाहेरचे पण जेवढ्या सद्भक्त लोक जास्तीत जास्त हा सभामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे एवढंच आव्हान आपल्या सर्वांना देत आहे। आणि इथं ह्या कार्यक्रमामध्ये बाकी सर्व विविध प्रांतातलं कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र आणि तेलंगण प्रांतातले आलेले सर्व शिवाचार्य लोक हा अटपल्लकी महोत्सवामध्ये भाग घेणार आहे आणि आपण सुद्धा त्या अटपल्लकी महोत्सवामध्ये पादयात्रेने येणार आहे आपल्या भक्तांच्या सोबत आणि आदि जगद्गुरूंचा अटपल्लकी महोत्सव आपण सर्व करणार आहे। या निमित्त आपण सर्व 23 तारखे सकाळी 8 वाजता म्हणजे 7 वाजता आपण सर्व तिथं उपस्थित असायला पाहिजे। तिथं सगळं प्रसाद वगैरे घेऊन तिथून अटपल्लकी महोत्सव म्हणजे 8 वाजतापासून तिथून या सकाळी 8 वाजतापासून तिथून निर्गमन होणार आहे MIDC मठापर्यंत। तर आपण सर्व हा सभामध्ये जे आपलं सोलापूर आणि वटिकी आणि सिंगडगाव, अंकलिगी, तडवळ आणि इथलं जे यत्नाळ म्हणा आणि कुंभारी आणि आपलं बोरामणी आणि आपलं धोत्री, दनळली आणि मुस्ती, तांदळवाडी आणि काटकाव या सर्व सद्भक्त लोक जेवढा काय सद्भक्त लोक तीर्थ आणि या सर्व सद्भक्त वडगावच्या म्हणा सर्व सद्भक्त लोक सकाळी 23 तारखे सकाळी आपण अवश्य त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। आपलं पेरणी वगैरे आहे तरी सुद्धा आपण एक दिवससाठी आपल्या ते कार्यक्रमासाठी तपोरत्न योगराजेंद्र महास्वामींच्या सेवाकरिता आणि आदि जगद्गुरूंच्या सेवाकरिता आपण सर्व यायला पाहिजे म्हणून हे आव्हान सर्वांना देत आहे। म्हणजे आपण गावागावी येऊन प्रचार ते व्हायला पाहिजे होतं पण समय कमी असल्यामुळे आपण सर्व हा एक ऑडिओ माध्यमात आपल्या सर्वांना आव्हान देत आहे। आपण सर्व या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपण आदि जगद्गुरूंच्या अडवेपलके करून आणि वर्तमान जगद्गुरूंच्या 4 जगद्गुरू येणार आहे त्यांच्या आपल्या सर्व दर्शन आशीर्वाद घेऊन हा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, पुनीत व्हायला पाहिजे एवढं सांगत आपलं आव्हान देतो।